महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू। बावधन रिसॉर्ट वरून केलं होतं उड्डाण, धुके असलेल्या डोंगराळ भागात कोसळून घडली दुर्घटना। हेलिकॉप्टर कोसळल्याने आग लागून मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत। पहाटेच्या दाट धुक्यांमुळे दुर्घटना घडल्याची शक्यता। पुण्यात पुन्हा एकदा हेलिकॉप्टरच्या अपघाताची घटना समोर आली आहे। पुण्याच्या बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। हिंजवडी पोलिसांच्या कंट्रोल रूमला या घटनेची माहिती मिळाली। एका रिसॉर्टवरच्या हेलिपॅडवरून उड्डाण केलेल्या हेलिकॉप्टरला हा अपघात झाला आहे। पुण्याच्या बावधन बुद्रुक परिसरातील ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्टवरच्या हेलिकॉप्टरवरून उड्डाण केलेल्या हेलिकॉप्टरचा अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला। सकाळच्या सुमारास धुके असलेल्या डोंगराळ भागात हे हेलिकॉप्टर कोसळले। हा अपघात नेमका कशामुळे घडला याची माहिती समोर आलेली नाही। या हेलिकॉप्टरमध्ये तिघे होते आणि तिघांचाही मृत्यू झालाय। या परिसरात एकमेव हेलिपॅड असल्यामुळे अनेक महत्त्वाच्या व्यक्ती तिथे येत जात असतात। घटनेची माहिती पोलिसांसह अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे। ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्ट आणि HEMRL नावाच्या केंद्र सरकारच्या संस्थेच्या मधल्या डोंगराळ भागातील KK कन्स्ट्रक्शन टेकडी येथे हे हेलिकॉप्टर कोसळलं आहे। सकाळी 7:30च्या सुमारास या हेलिकॉप्टरने उडान घेतली होतं। त्यानंतर काही अंतरावरच हेलिकॉप्टरचा अपघात झाला, अशी माहिती स्थानिक आमदार संग्राम थोपटे यांनी दिली। अपघातानंतर हेलिकॉप्टरला आग लागल्याने पोलिसांनी सांगितले आहे। त्यामुळे तिन्ही मृतदेह गंभीररित्या जळाले। हेलिकॉप्टर सरकारची की खासगी हे अद्याप समजू शकले नाही। मृतांची ही ओळख पटू शकली नाही। दरम्यान हेलिकॉप्टर अपघाताची 40 दिवसातील पुण्यातील दुसरी घटना आहे। याआधी 24 ऑगस्ट रोजी पुण्यातील पौड परिसरात हेलिकॉप्टर कोसळले होते। हे हेलिकॉप्टर मुंबईहून हैदराबादला जात होते। त्यात एक पायलट आणि 3 प्रवासी होते। या अपघातात पायलट जखमी झाला, उर्वरित 3 जणांना गंभीर दुखापत झाली नाही। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, पुणे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।